मुंबईमध्ये आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक आहे, शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांची सुद्धा देवगिरीवर बैठक आहे। त्यामुळे आज बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये आज महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका आहेत। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक आहे, तर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक यावेळी होणार आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। त्यामुळे बैठकीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात, काय ठरवलं जातं, काय चर्चा केली जाते, आगामी काळातली काय रणनीती ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्रीपदाच्या नावावर नेमकं कोणाच्या नावाचं शिक्कामोर्तब होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, मुंबईमध्ये आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक आहे, शिंदेंची देखील बैठक आहे, राष्ट्रवादीची सुद्धा बैठक होणार आहे। या बैठकांसंदर्भात काय सविस्तर माहिती, बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडण्याची शक्यता आहे? आपण पाहतोय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतंय। तर सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या आधारावरती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। कारण विधिमंडळ नेते निवडीसाठी दिल्लीतून आज 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत आणि या संदर्भात आपण पाहतोय की केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक जरी राज्यात पाठवले जाणार आहेत, तरी विधिमंडळ नेता निवडीनंतरच भाजप जे आहे ते सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करणार। मात्र आज आपण पाहतोय की भाजपकडनं आज महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे। तर तिथेच दुसरीकडे आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील शिवसेनेतही आज मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय की काल देखील शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी पार पडली। खरं पाहायला गेलं तर आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्रपणे बैठक पार पडत असली तरी एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या संपूर्णतः 41 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून जे 41 आमदार निवडून आले त्यांना देखील आज मुंबईत अजित पवारांनी बोलवलेलं आहे। त्यामुळे ती देखील बैठक 11च्या दरम्यान सुरू होईल आणि एकंदरीतच आपण पाहतोय की तिन्ही पक्षांची बैठक झाल्यानंतर या बैठकीनंतर मीनाक्षी, या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।